आणि महिलांची संख्या पण चांगली होती। तर हे कितवं वर्ष आहे आणि काय माहिती द्याल या संघटनेबद्दल? तर या ठिकाणी भारतीय लौकी सेनेतर्फे अनेक म्हणजे विविध महापुरुषांची जयंतीचा कार्यक्रम माझे मित्र रघुनाथजी खैरनार आणि त्यांचे संपूर्ण सहकार्य तसंच त्यांच्या महिला विभागाच्या अध्यक्षा आणि युवा अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे अशा सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असतात। आणि गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी रघुनाथजी खैरनार हे महापुरुषांच्या विचाराचे काम या ठिकाणी अधोगत करत असतात। आणि आजही या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लहुजी वसंत साळवे यांची जयंती या ठिकाणी फार मोठ्या उत्साहात अनेक या ठिकाणी महिला उपस्थित आहेत, तरुण उपस्थित आहेत, समाजातील प्रतिष्ठित या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम त्यांनी अतिशय उत्साहात घेतलेला आहे। खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो की आज पाहतो की आपण लोकशाहीचा काळ आहे, लोकशाहीचा उत्सव सुरू आहे। बाबासाहेबांनी व्यक्त केले लोकांसाठी चालवलेलं राज्य आणि तेच कार्य पुढे आपण महापुरुषांच्या विचाराने येत असतो। आणि त्यामुळं परंतु झालं काय आज म्हणजे आज समाजामध्ये असं झालेलं आहे की अशा प्रकारचे जे कार्य करणारे मंडळी आहे यामध्ये रघुनाथ खैरा असतील, माझे सहकारी मित्र आणि माझे बंधू ज्ञानेश्वर साठे असतील, हरी आलाट असतील, शिवाजी गायकवाड साहेब असतील। खरं तर समाजाने सत्तेच्या दिशेने यांना न्याय द्यायला पाहिजे, परंतु आम्ही फक्त जयंत्या साजऱ्या करतो, भाषणं देतो आणि सत्ता मात्र दुसऱ्याला देतो। तर महापुरुषाच्या आपण जर विचाराने जायचं असेल त्या विचाराने जाऊन एक दिवस आपण खुर्चीला सलाम न करता खुर्चीवर जाऊन बसावं, असंच मी या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची प्रेरणा, बाबासाहेबांची प्रेरणा, लहुजी वसंतांची प्रेरणा आणि हे विचार आपल्याला हे सांगत आहेत की आपण सत्तेच्या दिशेने चला। आणि या उपस्थितांना मी एवढीच विनंती करतो की सर्वांनी या दिशेने गेला तर आजची ही जयंती खऱ्या अर्थाने आपण साजरी करत आहोत असं आपल्याला मला वाटतं।